मनसेकडून औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावरून बॅनरबाजी, महाराष्ट्राशी तब्बल 27 वर्ष झुंजणारा सम्राट इथेच संपला. दादरच्या शिवाजी पार्क परिसरात झळकले बॅनर. पानिपत शौर्य स्मारकासाठी बनवलेल्या समितीची आज मुंबईत बैठक. जयकुमार रावल, शंभूराजे देसाई आणि शौर्य स्मारक समिती पानिपतचे अध्यक्ष प्रदीप पाटील राहणार उपस्थित. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पोलीस गुन्हे शाखेच्या दक्षिण विभागाच्या कार्यालयात सायबर लॅबचं उद्घाटन. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री तळातील नवनिर्मित वास्तू आणि विविध उपक्रमांचे उद्घाटन करणार. खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर. यावेळी सुप्रिया सुळे विकास कामांची करणार पाहणी. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज सांगली जिल्हा दौऱ्यावर. सकाळी 9 पासून विविध कार्यक्रमाला लावणार उपस्थिती. भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांना धक्का. तिरंगी लढतीत भाजप आमदार आणि जिल्हाध्यक्षांच्या पॅनलचा पराभव. सह्याद्री साखर कारखाना निवडणूक निकालात बाळासाहेब पाटील यांचीच सत्ता. सोलापुरातील 2 उड्डाणपुलांसाठी निधी मंजूर. मंत्री नितीन गडकरींची घोषणा. 9 वर्ष उड्डाणपुलांची मंजुरी देऊन पण भूसंपादन प्रक्रिया रखडली. नितीन गडकरींची नव्याने प्रस्ताव दाखल करत निधी मंजूर. लातूरच्या निलंगा तालुक्यातील मासलगा येथे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून छावा संघटना आणि शेतकऱ्यांनी केले जोडे मारो आंदोलन. कृषी मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध. यवतमाळमध्ये माणिकराव कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील आणि अपमानजनक वक्तव्य केल्याचा कोकाटेंवर आरोप. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. कोल्हापूर जिल्हा न्यायालयात होणार सुनावणी. तर प्रशांत कोरटकरला दिलासा मिळणार का, याकडेच लक्ष. कुणाल कामराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कामराला मद्रास हायकोर्टानं अटकेपासून दिलेलं संरक्षण आज संपणार. आता हापूस आंब्यावरून होणारी फसवणूक थांबणार. कोकणातील उत्पादकांचं डिजिटल पाऊल. आंब्यांना आता जीआय कवच. बनावट आंबे सहज आता ओळखता येणार. कोकणवासियांसाठी आणखी एक ट्रेन उपलब्ध होणार. उन्हाळ्याच्या सुट्ट्यानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढत असल्यामुळे गोवा ते बिहार अशा विशेष रेल्वेगाड्यांचा कोकणवासियांना लाभ होणार. रामनवमीच्या मिरवणुकीत नथुराम गोडसेचे फलक. कल्याण पूर्वेच्या रामनवमीच्या मिरवणुकीतील हा प्रकार आहे. तर नथुराम गोडसेचे फलक शहरात ठरलाय चर्चेचा विषय. जगजीत सिंह डल्लेवाल यांचं आमरण उपोषण मागे. पंजाबचे शेतकऱ्यांचे तब्बल 131 दिवसानंतर उपोषण मागे. तर विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. सोलापूरमधील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीवासियांवर दुहेरी संकट. एकीकडे पाणी टंचाई, दुसरीकडे साठवलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या. तर 80 घरातील साठलेल्या पाण्यात आढळल्या डेंग्यूच्या अळ्या आणि अंडी. पाकिस्तानी व्यक्तीसाठी सरसावलं भारतीय नौदल. INS त्रिकंदवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाचवला इसमाचा जीव. तर समुद्रात शस्त्रक्रिया करत वाचवले प्राण. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे जलप्याऊ प्रकल्पाचे लोकार्पण. प्याऊ जल प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण मंदिर परिसरात भाविकांना थंड आणि शुद्ध पाणी उपलब्ध होणार. राज्यात तापमानाचा पारा 40 पार. राज्यात किमान तापमानाच्या पाऱ्यात वाढ. अकोल्यात 43.2 अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद. महाबळेश्वरच्या वेण्णा नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण. नदीपात्रात पंचतारीख हॉटेल्स रिसॉर्टवाल्यांनी सांडपाणी नदीत सोडले. आरोप करत नागरिकांकडून कारवाईची मागणी. उन्हाळ्याची पार्श्वभूमी लक्षात घेता उमरगा वनविभागाचे पशुपक्ष्यांसाठी महत्त्वाचं पाऊल. तर पशुपक्षी आणि जनावरांची तहान भागवण्यासाठी वनविभागाने केली आहे पाण्याची सोय. रायगडच्या पेण तालुक्यातील वडवाळ आदिवासी वाडीला मिळालाय रस्ता. सामाजिक संस्थांच्या मदतीनं ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आलंय.
अलिबागमध्ये आजपासून कबड्डीचा थरार. जिल्ह्यात पहिल्यांदाच रायगड कबड्डी लीगचं आयोजन. तर मॅटवर होणाऱ्या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंचे 8 संघ सहभागी होणार. सांगलीत चैत्रवारीसाठी जात मधून पंढरपूरकडे पायी दिंडी रवाना. तर बागडेबाबा रथाला गुंजेगाव येथे मेंढरांनी प्रदक्षिणा घालत रिंगण सोहळा पार पडलाय. वारीत हजारो वारकरी सहभागी झाले. पावसाच्या तोंडावर यंदा झाडांची पद्धतशीर छाटणी होणार. कामगारांना वृक्ष छाटणीचे धडे. झाडांची छाटणी करण्यासाठी उद्यान खाते सुसज्ज. श्री नाईकबा देवाच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचे भव्य मैदान आयोजित. या स्पर्धेत इराणच्या पैलवान सोहेलने 2.5 लाखांचे पटकावलंय बक्षीस. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात उद्या चैत्र एकादशीचा सोहळा. आज लाखो भाविक पंढरपुरात दाखल होणार. राज्यभरात अपात्र रेशन कार्ड शोध मोहीम. केशरी आणि पांढऱ्या रेशन कार्डची होणार तपासणी. तर बांगलादेशी घुसखोरांना रेशन कार्ड दिल्याचं आढळल्यास कारवाई होणार. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणात 33% पाणी शिल्लक. त्यामुळे अनेक भागात पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे. जलवाहिनी कामकाजामुळे वांद्रे कुर्ला संकुल परिसरातील पाणीपुरवठा उद्या 2.5 तासांसाठी खंडित करण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून पाणी गाळून आणि उकळून प्यावे. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं आवाहन. पुण्यात उद्या काही भागातील पाणीपुरवठा बंद. खडकवासला ते वारजे जलकेंद्र आणि होळकर जलकेंद्राला जाणाऱ्या रॉ वॉटर लाईन सांडपाणी वाहनीच्या कामामुळे बंद राहणार. अमरावतीच्या बडनेरात पाणी टंचाई. शहरात 2 दिवसाआड पाणीपुरवठा. पाण्याच्या नियोजनासंदर्भात बैठक. तर रवी राणांच्या उपस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी यांची बैठक पार पडणार. भिवंडीत महानगरपालिका अमृत 2.0 अंतर्गत 100 MLT पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार. याविरोधात कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करण्याची मनसेची मागणी. कोल्हापूरच्या बहुतांशी भागात आज पाणी पुरवठा ठप्प. पाणी जपून वापरण्याचं महानगरपालिकेचं नागरिकांना आवाहन. धुळ्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याचं आमदारांचं आश्वासन. राज्यात 1 रुपयात पीक विमा योजना बंद करू नका. हिंगोलीत शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. हिंगोली जिल्ह्यात कोबीला भाव नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या 2 एकर शेतीमधील कोबी पीक नष्ट केलाय. यंदाचा पाऊस लवकर पडणार. पावसाचे संकेत देणारा बहावा बहरलाय. तर पिवळ्या धम्मक फुलांनी बहरला बहावा. यवतमाळच्या पुसद तालुक्यात पपई बागेतील 300 झाडांची अज्ञाताकडून कत्तल. तर यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या प्रकरणी वसंतनगर पोलिसात तक्रार दाखल. अकोला तालुक्यातल्या दहिगाव गावंडे गावात शेतातील 4 एकरातील गव्हाचे पीक जळून खाक झाले. तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेल्या आगीत मोठं नुकसान. तर महसूल अधिकाऱ्यांकडून पंचनामा करण्यात येत असल्याची माहिती. जालन्यात आजूबाई देवीची यात्रा महोत्सवाला सुरुवात. या यात्रेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. हिंगोली जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा भाजीपाला पिकांना फटका झालाय. तर अनेक पिकांवर किडीचा प्रादुर्भाव. हिंगोलीत बदलत्या वातावरणामुळे भुईमुग पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. तर कीटकनाशक फवारणीचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका. बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोरीचे सत्र. चोरीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले. त्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे. यवतमाळमध्ये सर्वच घाटावर वाळूचा बेसुमार उपसा. दररोज 100 पेक्षा अधिक ट्रक वाळूची तस्करी करते. छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 वर्षीय मुलीवर अत्याचार. लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या मुलीला आईवडिलांची हत्या करण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा प्रकार समोर येतोय.
भंडाऱ्यात 5 अट्टल चोरटे पोलिसांच्या जाळ्यात. 11,86,000चा मुद्देमाल जप्त, तर घड्याळ, लाखनी आणि स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. बीडच्या आनंदग्राम संस्थेच्या डोंगराला आग लागली आहे. 42 एकरपेक्षा जास्त डोंगर जळून खाक झाले. कोल्हापुरात भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी एका महिलेसह 3 अटक करण्यात आली, तर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वाशिममध्ये विद्युत डीपीला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली. तर आगीमुळे डीपीचं मोठं नुकसान झाले, तर काही वेळासाठी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. बीडमध्ये विद्युत तार तुटल्याने टेम्पोला आग. अचानक लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण टेम्पो जळून खाक झालाय, तर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अकोल्यात महामार्गावर वाळलेल्या निंबाच्या झाडांना भीषण आग. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, तर आगीमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्या. कोल्हापूरमध्ये वाहन चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या, तर चोरट्यांकडून 14 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. सराईत टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. पालघरमध्ये श्वानांची दहशत. तर डहाणूच्या रामवाडी ताजनगर येथे पिसाळलेल्या श्वानांचा महिलावर जीवलेला हल्ला. तर हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अकोल्यात लोखंडी पोल चोरणाऱ्या चोरट्याला अटक. गुन्हे शाखेने आरोपीकडून मिळवलेली 1.5 लाखाची रक्कम जप्त करण्यात आली. जालन्यात 6 वर्षाच्या चिमुकलीवर आईच्या प्रियकराकडून लैंगिक अत्याचार. कदीम जालना पोलिसांनी नराधमाच्या आवळल्या मुसक्या. इस्त्रीमधून सोन्याच्या तस्करीचा प्रयत्न. मुंबई विमानतळावर एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, तर 2 इस्त्र्यांमधून 1.25 किलो सोने जप्त करण्यात आले. नागपूरच्या गोरेवाडा परिसरात चहाच्या टपरीला भरधाव वेगात येणाऱ्या कारने उडवलं. यामध्ये कार चालकाचा जागीच मृत्यू झालाय, तर 4 जण जखमी आहेत. संगमनेरमधील धक्कादायक घटना समोर. उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर डॉक्टरांकडून अत्याचार. डॉक्टरवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. नवी मुंबईतील ऐरोली येथे रुक्मिणी प्लाझा सोसायटीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. तर अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणण्यात यश आलंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. धाराशिव जिल्ह्यात NMMS परीक्षेत मास कॉपी. लोहारा येथील वसंतदादा पाटील विद्यालय परीक्षा केंद्रावर मास कॉपी झाल्याचा आरोप. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा खळबळजनक दावा. लातूर महापालिका आयुक्तांचा आत्महत्येचा प्रयत्न. तर त्यांच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहे. पिस्तुलातून डोक्यात गोळ्या झाडून केला आत्महत्येचा प्रयत्न. साताऱ्यातील 6 वर्षांपासून फरार असलेल्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केलंय. पोलिसांची उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करण्यात आले, तर चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. जळगावच्या अमळनेर तालुक्यात जुनोने शिवारातील वनक्षेत्राला अचानक आग लागली. तर या आगीत 22 हेक्टरवर वनक्षेत्र जळून खाक झाले, तर अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश मिळाले. हिंगोलीच्या बाळापूर ते डोंगरकडा महामार्गावर ट्रकचा अपघात. एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी. अकोला रेल्वे स्टेशनवरून मोटरसायकल चोरी करणाऱ्याला पेड्या ठोकल्या. चोरट्याकडून एकूण 7 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. साताऱ्यामध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली. तर आरोपीकडून धारदार हत्यारे, दुचाकी, मोबाईल आणि दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.